अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि संच मान्यता तरतुदीवर मोठा निर्णय. शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश. 23 एप्रिल 2026. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 23 एप्रिल 2026 राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील संच मान्यता स्टाफ पॅटर्न तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 24 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे समायोजन, रिक्त पदाची भरती आणि शाळांमधील शिक्षकाचे योग्य वितरण यावर भर देण्यात आला आहे. या बैठकीचे इतिवृत्त सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्राथमिक शाळांमधील 1ली ते 5वी रिक्त पदावर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकाचे समायोजन करणे. त्याचबरोबर 6वी ते 8वी गटातील अतिरिक्त शिक्षकांना त्या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेमध्ये समायोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेदरम्यान संबंधित शिक्षकांच्या मूळ वेतनाचे संरक्षण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. माध्यमानुसार शिक्षकांचे पुनर्नियोजन. मराठी आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांचे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि संबंधित माध्यमाच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे विशेष भर देण्यात आला आहे. चुकीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या शिक्षकांचे योग्य ठिकाणी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 9वी ते 10वी संच मान्यतेत सवलती. माध्यमिक शाळांमध्ये 9वी ते 10वीसाठी शिक्षकांची मंजुरी देताना काही विशेष सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 किलोमीटर अंतराच्या आता दुसरी शाळा असल्यास नियमानुसार कारवाई करावी. 3 ते 5 किलोमीटर अंतरात असलेल्या शाळांमध्ये एकत्रित विद्यार्थ्यांच्या संख्या 40 असल्यास 3 शिक्षक मंजूर केले जातील. 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शाळा असल्यास आणि विद्यार्थी संख्या 30 असल्यास देखील 3 शिक्षकांना मंजुरी दिली जाईल. सवलती केवळ 1 वर्षासाठी. शासनाने स्पष्ट केले आहे की 2025-26 या संच मान्यता वर्षासाठी दिलेल्या सवलती ह्या केवळ 1 वर्षासाठी लागू असतील. यामागील उद्दिष्ट म्हणजे शाळांना विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ह्या सवलती फक्त कार्यरत शिक्षकासाठीच लागू राहतील. जिल्हा परिषदांना जबाबदारी. या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित. राज्यातील शाळांमध्ये शिक्षकाचे असमतोल वितरण. काही ठिकाणी रिक्त पदे तर काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक अशी समस्या दीर्घकाळापासून होती. या निर्णयामुळे शिक्षकांचे योग्य नियोजन होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिक्षण विभागाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते याकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. पत्र पाहूया. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पावतील. हे पूर्ण परिपत्रक PDF अखिल तांबसर क्लासेसच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येते, तिथून डाउनलोड करू शकता.